तसं वरती घातली तसं वरती घातली. कायद्याचे रक्षकच झाले आहेत भक्षक. अटकेत असलेल्या महिला कैदीकडे पोलिसाचीच शरीर सुखाची मागणी. मंडळी, एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलेला आहे आणि यामधनं आपण लक्षात घेऊ शकतो की कशा पद्धतीचं वर्तन सध्या पोलिसांकडनं केलं जात आहे. पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे. अकोल्यामध्ये पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी खळबळजनक दावा केला. राजेश जाधवच्या संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्यात, मात्र त्याची तक्रार न झाल्याने त्याची हिंमत वाढल्याचा आरोप डॉक्टर आशा मिरगे यांनी केल्यात. यासोबतच 10 वर्षापूर्वी त्याच्या पत्नीची तक्रार होती. त्या संदर्भातील तक्रार आपल्याकडे आली असल्याचा गौप्यस्फोट डॉक्टर मिरगे यांनी केला. पोलीस अधिकारी राजेश जाधव याच्यावर अकोला पोलिसांनी त्वरित केलेल्या कारवाईचा डॉक्टर मिरगे यांनी कौतुक केलं आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी या विषयावर भाष्य केलं आहे. अकोल्यातील महिला कायद्याला अटकेत असलेल्या महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधववर कठोर कारवाई करण्याची मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजेश जाधव मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार झाला असल्याची माहिती देखील समोर येते आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावरती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ASI राजेश जाधव याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कोठडीत होती. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ त्यांचं निलंबन केलं. यावेळी ही घटना घडली तेव्हा राजेश जाधव हा मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेतात. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार 80 लाखाच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये अटकेत असलेली महिला सिव्हिल पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेला होता. या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ASI राजेश जाधव नामक पोलीस अधिकाऱ्याने या आरोपी महिलेला तुझ्या मुलीचं वय काय, 10,000 रुपये देतोय, रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी केल्याचा आरोप होतो आहे. या प्रकरणानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जुमळे यांनी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संबंधित महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं आहे आणि अशा स्वरूपाची मागणी करणाऱ्या ASIच्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न देखील वरिष्ठांनी केला. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणावर चौकशी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई होणार अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.